राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्राच्या झालेल्या विधिमंडळामध्ये जो चर्चा झालेली होती तर त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे मित्रांनो। तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि सांगितलेला आहे कर्जाची तारीख। परंतु कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि कोणत्या बँकेचं पहिल्यांदाच नंबर लागणार आहे जेणेकरून त्या बँकेचं जर तुमचं अकाउंट असेल तर लवकरच कर्ज माफ होणार, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे। परंतु तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो। तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, महाराष्ट्राचे जे शेतकरी असणार आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी इथे आलेली आहे, कारण की समोर तुम्हाला यादीनुसार इथे सविस्तर माहिती लाईव्ह दाखवल्या जाणार आहे मित्रांनो। कारण की आता लवकरच कर्ज माफ होणार आहे, परंतु देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी झालेल्या विधिमंडळामध्ये निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार। परंतु कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, कारण की इथे तारीख सुद्धा दिलेली आहे, परंतु इथे याद्या आलेल्या आहे की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही आणि कुठल्या बँकेचं देखील कर्ज माफ लवकर होणार आहे आणि कुठल्या बँकेचं इथे कर्ज माफ होणार नाही। सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी संदर्भात अतिशय जे तुमचे डाऊट असेल ते डाऊट क्लिअर होऊन जाणार आणि लवकरात लवकर तुमचं कर्ज माफ होण्यासाठी तुम्हाला सहायता किंवा मदत होईल मित्रांनो। कारण की बघा, विधानसभेमध्ये हे माहिती सांगितलेली आहे, शेतकऱ्यांच्या आता आनंदाचा प्रचंड वाढ इथे दिसून आलेला आहे मित्रांनो। कारण की शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाचा आजचा टॉपिक असणार आहे, कारण की निवडणुकीच्या आधी इथे सरकारने म्हटलं होतं की जेव्हा निवडणूक होईल आणि आमची सरकार परत निवडून येतील तेव्हा आम्ही कर्जमाफी करणार। तर अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे, कारण की निवडणूक झाली आणि तेच सरकार इथे निवडून आलेली आहे, तर सरकारने त्यांचा शब्द पाळला पाहिजे, म्हणून हे कर्जमाफीसाठी अतिशय आनंदाची बातमी इथे घेतलेली आहे शेतकऱ्यांसाठी। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे मित्रांनो, कारण की तुमचं कर्ज माफ होणार आहे, परंतु त्या यादीत तुमचं नाव आहे का लगेच चेक करा। कारण राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की बघा, बऱ्याचशा दिवसापासून हे कर्जमाफीसाठी मोठमोठे नेते हे इथे समोर आलेले आहे आणि विधानसभेमध्ये हे आतंकही इथे उठलेला होता, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे काही होऊ नाही दिलं आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आणि कर्जमाफीची तारीख जाहीर केली मित्रांनो। परंतु तुम्हाला ते तारीख माहिती आहे का? जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करून नक्की ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, याद्या समोर तुम्हाला दाखवल्या जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या कुठल्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे, बँकेच्या याद्या सुद्धा इथे आलेल्या आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। आणि मित्रांनो, काही अटी शर्ती सुद्धा इथे मंत्र्यांनी ठेवल्या आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जेव्हा कॅबिनेटची बैठक बसलेली होती तर तेव्हा काही अटी शर्ती सुद्धा तिथे ठेवलेल्या आहेत। तर त्या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमचं कर्ज माफ होणार आहे, हे तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचं आहे। जर का तुम्ही त्या अटी किंवा शर्तीच्या बाहेर असाल तर तुमचं कर्ज माफ होणार नाही। कोणत्या त्या अटी आणि शर्ती असणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, तर ते अटी शर्ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगितले जाणार आहे। लाईव्ह प्रूफ तुम्हाला बँकेच्या याद्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या तुम्हाला सविस्तरपणे लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो बघा, त्याचबरोबर कोणत्या कर्जांची माफी होणार आणि कोणत्या कर्जांची माफी होणार नाही हे देखील महत्त्वाचा विषय असणार आहे, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांनी हे लोन उचललेले असते आणि दरवर्षी ते लोन उचलत असतो आणि कर्जमाफी होत असते, परंतु तिथे यादी दिसून येत असतो की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं आहे आणि किती लोन हे शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि किती कर्ज हे त्यांचं माफ झालेलं आहे। आणि भरपूरसे शेतकरी काय करत असतो, लोन उचलत असतो, भरत असतो आणि कर्जमाफी होऊन जात असतो, तर त्यांच्या याद्या सुद्धा इथे समोर तुम्हाला दाखवल्या जाणार आहे। तर तुम्ही शेतकरी असाल तर व्हिडिओ ह्या शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी बनवलेला आहे मित्रांनो। तर मिस न करता तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, कर्जमाफी करण्यासाठी काही सहकारी बँक आहे, काही खाजगी बँक असणार आहे आणि काही नॅशनलाइज बँके असणार आहे। तर कोणत्या बँकेचे इथं कर्ज माफ होणार आहे तर लगेच आपण बँकेच्या याद्या बघूया, त्यानंतर लाईव्ह तुम्हाला याद्या संपूर्ण दाखवल्या जाणार आहे, परंतु त्या सगळ्यात आधी आपण बँकेच्या याद्या बघणार आहे। तर बघा, बँकेच्या याद्या तुम्हाला मी दाखवत आहे। तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला बँकेच्या याद्याचे मी नाव सांगतोय, तर लक्षपूर्वक तुम्हाला बँकेच्या याद्याचे नाव ऐकायचे आहे। तर बघा, फर्स्ट बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा। तर बँक ऑफ बडोदामधून तुम्ही जर लोन उचलले असेल तर तुमचं लोन हे लवकरच माफ होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, कॅनरा बँक असणार आहे। जर तुम्ही कॅनरा बँकमधनं लोन उचललं असेल तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे की लवकरच या बँकेचं सुद्धा लोन इथे माफ होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, पंजाब सिंध बँक असणार आहे। तर या बँकेमधनं तुम्ही जर लोन उचललं असेल तर ते सुद्धा तुमचं लोन माफ होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, युनियन बँक। तर युनियन बँकमधनं जर तुम्ही शेतकरी असाल आणि लोन उचललं असेल तर ते सुद्धा तुमचं कर्ज
कर्जमाफ होणार आहे। तर तुम्हाला लगेच कमेंट करायचं आहे की तुम्ही कोणत्या बँकमधनं लोन उचललं आहे। त्यानंतर बघा इंडियन बँक असणार आहे, तर इंडियन बँकमधनं जर तुम्ही लोन उचललं असेल तर ते सुद्धा तुमचं कर्जमाफ होणार आहे मित्रांनो। तर सगळ्यात फास्ट हे कर्जमाफ होत असते इतक्या बँकेपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया। तर समोरही देखील मी तुम्हाला बँकेचे नाव सांगणार आहे, परंतु स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही लोन उचललं असेल तर ते लोन लवकरच माफ होणार आहे आणि फास्ट हे कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामधनं जर तुम्ही लोन उचललं असेल तर तुमचं लोन हे लवकरच फास्ट इथे कर्जमाफी होणार आहे मित्रांनो। आणि शेतकरी मित्रांनो पंजाब नॅशनल बँक त्यानंतर असणार आहे, तर या बँकेतनं तुम्ही जर लोन उचलले असेल तर ते सुद्धा कर्जमाफ होणार आहे। त्यानंतर बघा बँक ऑफ महाराष्ट्र, तर बँक ऑफ महाराष्ट्रमधलं सुद्धा कर्जमाफ होणार आहे। म्हणजे ज्या मी तुम्हाला बँकेच्या याद्या सांगितल्या तर त्या सर्व बँकेंचे इथं कर्जमाफ होणार आहे। परंतु आता खूप सारे शेतकऱ्यांनी प्रायव्हेट बँकमधनं जर लोन उचललं असेल तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की ते कर्जमाफ होणार की नाही होणार, किंवा आमचं कर्ज आम्हाला परत भरावं लागणार का। तर बघा प्रायव्हेट बँकेमधनं सुद्धा तुमचं कर्जमाफ होणार आहे। तर मी त्या बँकेची सुद्धा तुम्हाला यादी दाखवतो, तर लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो प्रायव्हेट बँकेच्या याद्या HDFC बँक असणार आहे, किंवा त्यानंतर असणार आहे IDFC बँक। तर या सर्व बँकेचे मी तुम्हाला याद्या सांगत आहे ज्या प्रायव्हेट बँक असणार आहे। त्यानंतर असणार आहे यश बँक, त्यानंतर बंधन बँक, त्यानंतर कर्नाटका बँक। तर या सर्व बँकेमधनं जर तुम्ही लोन उचललं असेल तर ते सुद्धा कर्ज माफ होणार आहे, सर्व प्रायव्हेट बँक असणार आहे। त्यानंतर बघा CAB बँक असणार आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असणार आहे, त्यानंतर IDBI बँक असणार आहे। तर या सर्व बँकेचे कर्ज तुमचं माफ होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे नॅशनलाइज प्रायव्हेट असो, खाजगी बँक असो किंवा नॅशनलाइज बँक असो, या सर्व बँकांचं हे जे सरकार असते ते कर्ज माफ करायला लावत असतो आणि तुमचं हे कर्ज माफ होणार आहे। तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही। तर तुम्हाला कमेंट करायचं आहे की तुम्ही कोणत्या बँकेमधनं लोन घेतलं आहे, कारण की तुमचं बँकेचं लोन हे ठरवणार आहे की तुम्ही कोणत्या बँकेतनं तुम्ही लोन घेतलं आणि तुमचं बँकेवर ठरणार आहे की तुमचं कर्ज माफ होणार की नाही। तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचं बँकेचं नाव काय आहे। त्यानंतर असते जिल्हास्तरीय बँक, तर जिल्हास्तरीय बँकेचे सुद्धा याद्या इथे आलेले आहेत। तर त्या याद्या तुम्हाला मी सांगतो, जसे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक। तर अशा ज्या जिल्हास्तरीय मध्यवर्ती बँक असणार आहे तर त्या सर्व बँकेचं सुद्धा इथं कर्जमाफ होणार आहे। आता कर्जमाफीच्या तारखा कोणत्या असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे, तर यासाठी काही निकष, काही अटी शर्ती सुद्धा इथे लावण्यात आलेल्या आहे। तर त्या अटी शर्ती आणि तारखा तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे, जेणेकरून कर्जमाफी संदर्भात कुठलाही तुमचा डाऊट इथे राहणार नाही आणि लवकरच कर्जमाफी तुमच्यासाठी होऊन जाईल। आणि तुम्हाला कुठलेही प्रश्न पडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू सुद्धा शकता। तर बघा समोर व्हिडिओमध्ये, तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। आता कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना का बरं मिळणार नाही तर ते सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगतो मित्रांनो, कारण की काही अटी शर्ती इथे ठेवलेल्या आहे। आता सरकारने खोटेही आश्वासन इथे शेतकऱ्यांना देणार नाही अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि क्वचितच इथं शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। आता का बरं शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही तर सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघत राहा, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे। की बघा सरकारी बँक असो, खासगी बँक असो किंवा नॅशनलाइज्ड बँक असो, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की आम्ही कर्जमाफी करणार म्हणजे करणार आणि कर्जमाफी होणार आहे। परंतु काही अटी शर्ती ह्या शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे, कारण की बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना इथे यादीमधनं वगळण्यात येणार संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये बघा। त्या अटी शर्तींची यादी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्हाला लक्षपूर्वक व्हिडिओला ऐकणे गरजेचे असणार आहे। जे पात्रता जे निकष ठेवले आहेत ते एकदम साधे आणि सोपं इथे निकष आणि पात्रता असणार आहे, कारण की बघा जे लोन शेतकरी घेत असतो, शेतकऱ्यांनी जे लोन घेतलं ते लिमिट मध्ये म्हणजे जे का निर्धारित रक्कमनुसार ते लोन घ्यावं असलं पाहिजे। म्हणजे जे लिमिट असणार आहे तर त्या लिमिटच्या आतीलच त्यांना कर्ज घेतलं असेल तर त्यांचं कर्ज माफ होणार आहे। शक्यतो हे पीक विम्या अंतर्गत कर्जमाफी होणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि महत्त्वाचे पॉइंट्स मध्ये जे कर्ज तुम्ही घेतलेलं आहे मित्रांनो, ते कर्ज शेतीसाठीच घेतलेलं असावं, किंवा जसं की तुम्ही घर बांधण्यासाठी किंवा कुठला व्यवसाय टाकण्यासाठी किंवा गाडी घोडा घेण्यासाठी इतर कुठल्याही जे तुम्ही अदर कामासाठी तुम्ही जर लोन घेतलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवायचं। आणि शेती संदर्भात जर तुम्ही लोन घेतलं असेल तर तेच कर्ज तुमचं माफ होणार आहे। आता काही शेतकरी असे असतील की जे इन्कम टॅक्स भरत असतो आणि काही शेतकरी असे असते की ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड असतो, तर त्यांनी काय करायचं आणि त्यांच्यासाठी कोणता नियम असणार आहे ते देखील सांगतो। तर बघा ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि ज्यांची जे शेती सुद्धा त्यांच्याकडे कमी असेल, त्यांच्याकडे इन्कम टॅक्स हे जास्त भरला जात नसेल किंवा त्यांची जे कर्ज उचललेलं आहे ते एक निर्धारित लिमिटच्या आतील कर्ज उचललं असेल, तर अशा शेतकऱ्यांचं हे कर्जमाफी लवकर होणार आहे मित्रांनो। आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात होणारच नाही तर कोणाला यादीतून वगळण्यात आलंय तर ते सुद्धा सांगतो बघा व्हिडिओला। तर बघा ज्या शेतकऱ्यांनी ठराविक मर्यादित जे असते मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न म्हणजेच त्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर
तर त्यांचा सुद्धा इथं प्रॉब्लेम येऊ शकतो। आणि त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त असेल आणि त्यांनी तरीही कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज फेडलेलं नाही म्हणजेच परत केलेलं नसतील तर त्यांना सुद्धा इथे प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याचबरोबर असे काही शेतकरी असतो की इतर व्यवसायामधूनही लाखो करोडो रुपये कमावत असतो आणि तरीही ते कर्ज उचलत असतो आणि कर्ज फेडत नसतो, तर त्या शेतकऱ्यांचंही देखील इथे कर्ज माफ होणार नाही। कारण की बघा, जे शेतकरी इतर व्यवसाय करत असेल आणि तिथून जागोजागून ते पैसे घेत असेल आणि त्यांनी तरीही कर्ज उचललं तर ते माहिती कसं होत असतो, तर बघा पॅन कार्ड जे असतं तर जे आपण 10,000च्या वरतं जे रक्कम काढत असतो तर त्यांना पॅन कार्ड लागत असतो, तर आयकर विभागाचं हे पॅन कार्ड असतो। तर ज्यांनी किती ट्रान्झॅक्शन वर्षाचं केलं आहे तर ते वर्षभरातलं पूर्ण ट्रान्झॅक्शन हे सरकारला दिसून येत असतो। म्हणून जे शेतकऱ्यांना खरोखर अतिशय गरज असतो, ज्यांना कर्जमाफीचीच गरज आहे त्यांचंच कर्जमाफी होणार आहे। अन्यथा ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त असेल किंवा अदर व्यवसाय ते करत असेल आणि त्यांचं उत्पन्न असेल आणि त्यांचे कर्जमाफी पाहिजे नसेल किंवा लोन त्यांनी उचललं असेल आणि जाणून बुजून ते लोन फेडत नसेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही। हे तुम्हाला अजिबात लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कारण की त्यांची कर्जमाफी होणार नाही, ते पॅन कार्डच्या माध्यमातून सरकारला दिसून येत असतो। आणि त्याचबरोबर ज्या घरी संभवच जसे की कर्मचारी असणाऱ्या सरकारी गव्हर्नमेंट जॉबर असेल किंवा मोठ्या प्रमाणावर त्यांनी बिझनेस डेव्हलप केला असेल तर अशा शेतकऱ्यांचाही सुद्धा इथं कर्जमाफी होणार नाही। आणि त्याचसोबत एक महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असतो आणि वेळोवेळी ते कर्ज घेत असतो, भरत असतो, नेक्स्ट कर्ज उचलत असतो, तर त्या शेतकऱ्यांनी जसं की आता जेव्हा कर्जमाफी झालेली आहे तर त्यांनी भरपूरदा हे कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल, कर्ज उचलत असतो, मोठ्या प्रमाणात कर्ज उचलत असतो आणि कर्ज हे भरत नसतो आणि त्यांचं कर्जमाफ सुद्धा झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी इथे होणार नाही। आता पॅन कार्डच्या माध्यमातून तुमचे सर्व इथे व्यवहार दिसून येणार आहे, तर सरकारला तुम्ही फसवणूक करू शकत नाहीत। कारण की तुम्ही जर लोन उचललं असेल किंवा तुमची आधीच कर्जमाफी झालेली असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही। अशा प्रकारे 12 नॅशनलाइज बँका, काही खासगी बँका आणि काही प्रायव्हेट बँका, तर या सर्व बँकांच्या याद्या तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलं मित्रांनो। तर तुम्ही कोणत्या बँकेतलं लोन उचललाय कमेंट नक्की करा। तर अशा प्रकारे आजची माहिती होती। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका, कारण की जे शेतकरी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। आणि अशाच कामाचे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायचे असेल मित्रांनो तर डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, खाली दिलेल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।